ग्रीन हायड्रोजन सर्टिफिकेशन स्कीम कोणाद्वारे सुरू केली आहे? ग्रीन हायड्रोजन सर्टिफिकेशन स्कीम प्रल्हाद जोशी यांच्याद्वारे सुरू केली आहे. सुप्रीम कोर्टाने 2025 कोणत्या अधिकाराला मूलभूत हक्क घोषित केले आहे? सुप्रीम कोर्टाने 2025 डिजिटल ॲक्सेस अधिकाराला मूलभूत हक्क घोषित केले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पहिल्यांदा कोणत्या खेळाचा समावेश करण्यात आला आहे? आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पहिल्यांदा मिक्स्ड मार्शल आर्ट खेळाचा समावेश करण्यात आला आहे. मार्क कॉर्नी यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? मार्क कॉर्नी यांची कॅनडा देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे. भारताचा विकास दर चालू आर्थिक वर्षात किती टक्के राहण्याचा अंदाज डिलाइट इंडियाने वर्तविला आहे? भारताचा विकास दर चालू आर्थिक वर्षात 6.5 ते 6.8% राहण्याचा अंदाज डिलाइट इंडियाने वर्तविला आहे. ज्ञान पोस्ट योजना कोणी सुरू केली आहे? ज्ञान पोस्ट योजना इंडिया पोस्टने सुरू केली आहे. महाराष्ट्र सरकारने सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी कोठे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक भवन आणि संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे? महाराष्ट्र सरकारने सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी मुंबई येथे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक भवन आणि संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय बॉक्सिंगपटूंनी पहिल्या आशियाई 15 आणि 17 वर्षाखालील अजिंक्यपद स्पर्धेत किती सुवर्ण पदके जिंकली आहेत? भारतीय बॉक्सिंगपटूंनी पहिल्या आशियाई 15 आणि 17 वर्षाखालील अजिंक्यपद स्पर्धेत 15 सुवर्ण पदके जिंकली आहेत.